रेनिको पेल्ला लेतुरा म्हणजे काय? म्हणजे वाचनाच्या बदल्यात शिक्षा कमी. आता ही कन्सेप्ट काय आहे? तर ही कन्सेप्ट आली 2012 मध्ये ब्राझीलमध्ये. म्हणजे एखाद्या कैद्याला आपण सुधारण्याकरता संधी दिली तर आपण त्याची शिक्षा कमी करू शकतो आणि त्याला पुनश्च माणूस बनवू शकतो. अर्थात आपल्या भारतीय संस्कृतीला ही काही वेगळी अशी कन्सेप्ट नाही आहे. कारण आपण बघितलंय वाल्याचा वाल्मिकी झालाय, वाल्मिकी ऋषी. तर ब्राझीलमध्ये जेव्हा एखादा कैदी तुरुंगामध्ये असतो तेव्हा त्याच्या दृष्टीने कैद्यामध्ये काय मिळतं बघायला? 4 भिंती आणि शिक्षा आणि अंधार कोठडी. या व्यतिरिक्त कैद्याकडे काही नसतं. पण ब्राझील गव्हर्नमेंट ठरवलं की त्या व्यक्तीला काही पुस्तकं वाचायला दिली तर काहीतरी फरक पडू शकतो. अशा वेळेला कैद्यांना काही पुस्तकं वाचायला देतात आणि एक पुस्तक वाचल्यानंतर 10 दिवसात त्याचा त्यांनी रिपोर्ट करून एका कमिटीला द्यायचा. आणि जी कमिटी आहे ती अत्यंत पारदर्शक, ट्रान्सपरंट असेल, ज्याच्यामध्ये काही कैदी, काही समाजसुधारक आणि काही गव्हर्नमेंटची लोकं असतील. ते त्या पूर्ण रिपोर्टचा अभ्यास करतील आणि त्या रिपोर्टच्या गुणवत्तेप्रमाणे त्या कैदीची शिक्षा अंदाजे काही दिवसांनी कमी केली जाईल, म्हणजे 12 दिवसांनी. अशी जर त्यांनी काही पुस्तकं वाचली तर त्याची शिक्षा हळूहळू कमी होऊन 48 दिवसाची शिक्षा कमी होईल. अर्थात याचा उल्लेख फक्त शिक्षा कमी करण्याकरता म्हणून नाही आहे, तर याचा फार महत्त्वाचा असा परिणाम आहे तो म्हणजे त्या कैद्यामधील संवेदनशील क्षमता परत जागृत करणं, त्याचा आत्मशोध त्याने घ्यावा असा प्रयत्न करणं आणि त्याचा हरवलेला आत्मसन्मान त्याला मिळवून देणं. बघा, शिक्षा देणं अतिशय सोपं असतं, परंतु शिक्षेचा सुधार करण्याकरता संधी देणं हे फार महत्त्वाचं असतं आणि तेच काम एक सामाजिक काम आहे, समाजशील काम आहे. कन्सेप्च्युअली आपणही तेच केलंय. वाल्याचा वाल्मिकी झालाय तो याच कारणामुळे. विधायक कार्य त्यांनी केलं, विनाशक कार्यापासून प्रवृत्त होऊन. आणि मला वाटतं अशा प्रकारचा हा जो उपक्रम आहे तो आपण राबवला पाहिजे. मी एकदम एक्स्ट्रीम कैद्यापर्यंत जात नाही, पण मी छोट्या मोठ्या गुन्ह्या करता होतो किंवा छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअरिंग करता होतो जिथे आपण ही कन्सेप्ट वापरू शकतो. वाचनाच्या बद्दल शिक्षा कमी, अर्थातच रेनिको पेल्ला लेतुरा. विनय.